नमस्कार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक दादा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेमजसेने परत मातृभूमीला सागराही प्राण गळमळला असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीने किती लोक असं म्हणणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज. आणि खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या भारत देशातील एक महान महापुरुष राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. कार्यक्रमाला निश्चितच उशीर झालेला आहे. उशीर का झाला त्याचं कारण सुद्धा सांगणं गरजेचं आहे. मी मात्र उशिरा आलो नाही, मला 10चा टायमिंग दिलेला होता. मी या ठिकाणी 9 वाजता आलो, परंतु तुमच्यापेक्षा सर्वात जास्त दूर अंतरावरून मी आलो, पुण्यावरून आलो. येताना तुम्हाला सांगतो मध्ये रस्त्यामध्ये खड्डे लागले. ज्या ठिकाणी 15 मिनिटाचा रस्ता होता त्या ठिकाणी जवळजवळ 1.25 तासाचा वेळ आमचा गेला. माझ्या अंगावरती काटा येत होता, कारण 2 वाजता मला आपल्या सर्वांची रजा घ्यायची. पुढे त्या ठिकाणी कार्यक्रमाला आम्हाला पुण्यामध्ये जायचंय आणि अनेक मान्यवरांची भाषणं झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपले जे पोलीस अधिकारी होते त्यांच्या कविता वगैरे चालू झाल्या. असंच तुम्हाला सांगतो, एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी मेन वक्ता त्या ठिकाणी होतो. 12चा कार्यक्रम होता आणि 4 वाजले तरी तुम्हाला सांगतो कार्यक्रम काय सुरू होईना. अनेक लोकांची भाषणं चालू झाली आणि मग एक कवी त्या ठिकाणी उभे राहिले आणि ते म्हणले फक्त तुमचे 10 मिनिटे घेणार, परंतु त्यांनी 1.25 तास घेतला. मी त्यांना खाली आल्यानंतर विचारलं, म्हणलं सर तुमचे 10 मिनिटं 1.25 तासाचे असतात का? परंतु त्यांनी वेळेचं खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचे नियोजन केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना 1 तासाची वेळ होती, परंतु त्यांनी 30-35 मिनिटांमध्ये त्यांचा आटोपता कार्यक्रम घेतला. सांगायचं तात्पर्य असं की भाषण काय असतं आणि भाषणातून माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं. सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांचे तुषार भाऊ आणि त्यांची सर्व टीम, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या तुम्ही घ्यायला. मला वाटतं समोर बसलेले सर नाशिकला आले होते. त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा संगमनेरला ज्यावेळेस आपण सेमिनार घेतला त्यावेळेस ते त्या ठिकाणी आले होते. म्हणजे मला आता कळालं की तुम्ही ह्या ठिकाणी राहता, इथून तुम्ही संगमनेरला त्या ठिकाणी आले होते. त्याच्यानंतर ते नाशिकला सुद्धा आले होते आणि 2 वेळेस विचार ऐकल्यानंतर, भाषण ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की सरांना आपण आपल्या भागामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी जी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. सरांचे जे विचार आहेत ते त्यांच्या कानावरती पडले पाहिजे, मुलांच्या कानावरती पडले पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मित्रांनो, 10 लोकांना जर बोलवायचं असेल ना तर 100 लोकांना कॉल करावा लागतो, 100 लोकांचं नियोजन करावं लागतं. आज या ठिकाणी 100, 150, 200 लोक उपस्थित झालेले आहेत. पण एवढी लोक उपस्थित होण्यासाठी 1000-2000 लोकांचं त्यांनी नियोजन केलं असेल. मला असं वाटतं की हे नियोजन करत असताना पूर्णपणे एक आठवडा त्यांचा गेला असेल, एक आठवडा त्यांना झोप सुद्धा आली नसेल. आमच्या ताई या ठिकाणी सांगतील आणि मग तेव्हा कुठंतरी असा कार्यक्रम होत असतो. मी आलेलो आहे शिवनेरी किल्ल्यावरून आलो, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी सरकारी दवाखाना आहे त्या सरकारी दवाखान्यामध्ये माझा जन्म झालेला आणि म्हणून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार असतात ते आपल्या डोळ्यासमोर असतात आणि तशा पद्धतीने आपण जीवनामध्ये जगण्याचं काम करत असतो. आज या ठिकाणी तुम्ही एक सुंदर प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला, पण या कार्यक्रमाचा एक चांगल्या प्रकारचं आकर्षण म्हणजे की श्रोता फार चांगला आहे. मी बसल्या बसल्या तुषार भाऊंना सांगितलं, आमचे मनोज सर त्यांना पण मी ह्या ठिकाणी सांगितलं आणि मला या ठिकाणी घेऊन आलेले आमचे बाचे रविशेठ डांगट त्यांना पण मी मागाशी सांगितलं की श्रोता फार सुंदर आहे. कारण काही कार्यक्रमाला 2 तास त्या ठिकाणी माणसं बोलतात, भाषण करतात, नाही त्या ठिकाणी तुटून जातो. श्रोता मात्र टाळी वाजत नाही, श्रोता मात्र हसत देखील नाही. आणि म्हणून तुमचं ह्या ठिकाणी मी काय करतो, सहर्ष स्वागत व्यक्त करतो.
जास्त काही मी तुमचा वेळ घेणार नाही, तर मला 2 वाजता निघायचं आहे. आपल्यापाशी मोबाईल आहे, तो मोबाईल थोड्या वेळासाठी तुम्ही दूर ठेवा. शांत चित्ताने तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचं मन प्रसन्न होईल. असं म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. माणसाचं मन प्रसन्न असेल तर न होणारं काम सुद्धा होत असतं, आणि माणसाचं मन जर प्रसन्न नसेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या कामामध्ये सुद्धा बाधा निर्माण होते. मी असंच एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, आणि त्यावेळेस काही मला भाषण वगैरे करता येत नव्हतं. आता आपल्याला भाषण करता येत नाही म्हटल्यानंतर आपण कुठं जातो, कुणीतरी भाषण करत असतं त्या ठिकाणी जातो, 2 शब्द ऐकतो. असाच आम्ही कार्यक्रमाला गेलो. एक व्याख्याते होते, त्यांचं व्याख्यान चालू झालं, आणि मध्ये अर्धा तास झाल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला. म्हणले, पुण्यापासून नगरला जायला 6 तास लागतात, तर म्हणले माझं वय किती? आता असा विचारल्यानंतर असं प्रश्नाचे उत्तर द्यायचं कसं, कोणतं लॉजिक त्या ठिकाणी जोडायचं? सगळेजण स्तब्ध होते, आणि माझ्या शेजारी 12वीची विद्यार्थी होती. तिने बोट वर केला आणि ती उभी राहिली, सर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. म्हणजे सर, पुण्यापासून नगरला जायला 6 तास लागतात, तर म्हणले सर तुमचं वय 50. ते म्हणले ऍब्सोल्युटली राईट. पण म्हणले तुला कसं काय? म्हणले ते विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर ते सिक्युरिटी विषय तुम्हाला सांगू शकत नाही. आणि म्हणले गेली मी 30 वर्षापासून कार्यक्रम करतो, अनेक कार्यक्रमामध्ये हा प्रश्न विचारला, पण कोणालाही माझं परफेक्ट वय सांगता आलं नाही. तू कसं सांगितलं ते जरा. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर आता तुम्ही एवढा आग्रह करताय ते मी सांगते. त्याचं काय झालं, आमच्या घरामध्ये आमचा एक चुलत भाऊ आहे, आणि तो थोडासा बावळट आहे. त्याचं वय वर्ष 25 आहे. मला तुम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट बावळट दिसत. आता हा विनोद, आणि विनोद ऐकल्यानंतर माणसाने हसलं, आणि विनोद ऐकल्यानंतर माणूस जर हसल्यानंतर समजून घ्यायचं याचा काहीतरी केमिकल नव्हतं. आणि त्यातल्या तर तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाकडे लक्ष ठेवा, तो हसतोय किंवा हसतोय. कारण काही लोकांकडे आयुष्यामध्ये सरळ आहे, पण डिप्रेशन मध्ये लोक पाहिले. जीवनामध्ये नेमकी काय करायचं हेच कळत नाही. तुमच्याकडे विचार जर चांगले असतील, ज्ञान जर तुमच्याकडे चांगलं असेल, तर ते लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवतात. ह्या जगावरती राज्य कोणी केलं माहिती नाही. ह्या जगावरती राज्य तलवारीने केलं, ह्या जगावरती राज्य बंदुकीने केलं. ह्या जगाचा तुम्ही इतिहास घ्या, जगावरती राज्य बोलणाऱ्या माणसानेच केलं. असं पूर्वी जायचं नाही. तुम्हाला टाळ्या प्रचंड तुम्ही वाजवू शकता, इथं काही जीएसटी वगैरे नाही. अजून नरेंद्र मोदी साहेब म्हणले नाही, मेरे प्यारे भाइयों बहनों, असं काही अजून कानावरती ऐकायला आलं नाही. त्यामुळे प्रचंड टाळ्या वाजवल्या पाहिजे, प्रचंड माणसाने हसलं पाहिजे. मी काहीतरी सांगत होतो, विसरलो मी. ह्या जगावरती राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य जे उभं राहिलं ना, ते फक्त आणि फक्त बोलण्याच्या माध्यमातून. भारत देशाला जे स्वातंत्र्य प्राप्त झालं ते पण बोलण्याच्या माध्यमातून झालं. 1920च्या दशकामध्ये लोकमान्य टिळकांनी लोकांच्या समोर जाऊन सांगितलं की स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तिथून पुढे क्रांती निर्माण झाली. तिथून पुढे लाला लजपत राय असतील, बाकीचे लोक, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ती क्रांती निर्माण झाली. तो विचार केला गेला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपल्याला स्वतःचं राज्य निर्माण करायचं, स्वतःचं स्वराज्य उभं करायचं. मग त्या स्वराज्यामध्ये रयत ही राजा असेल, आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला तुम्ही हात लावाल तर हात तुमचे गलत केले जातील. असं स्वराज्य आपल्याला उभं करायचं. म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ मोटिवेशनल स्पीकर कोण असेल तर ते म्हणजे आपल्याला फक्त स्वराज्य उभं करायचं नाही, ते स्वराज्य टिकवायचे. आणि ते स्वराज्य टिकवत असताना हात तुटला तरी चालेल, तुम्ही स्वराज्यासाठी उभं राहायचं. तुमचा प्राण गेला तरी चालेल, परंतु ते स्वराज्य टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारलं, पण त्याच्यानंतर मराठ्यांनी औरंगजेब
औरंगजेबाला मारलं नाही तर औरंगजेबाचं संपूर्णपणे त्याच्या जे संघटन होतं संपूर्णपणे त्याची जी संपत्ती होती ती नष्ट करून टाकली. महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये बघा औरंगजेबाचे जे वंशज आहेत त्यांच्या नावावरती तुम्हाला संपत्ती सापडणार नाही. ही खऱ्या अर्थानं मराठ्याची